आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका फुग्याची, जादूच्या फुग्याची। आणि ह्या जादूच्या फुग्याची गोष्ट तुम्हाला तुमचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं हे शिकवून जाणारी आहे, म्हणूनच व्हिडिओ न स्किप करता पहा। रोहन नावाचा एक मुलगा असतो, त्याचा वाढदिवस असतो आणि ते लोक ठरवतात आता आपण त्याचा छान वाढदिवस करायचा। मग त्याचे आई बाबा त्याला घेऊन जातात बाजारामध्ये आणि तो जादूचा जो फुगा आहे ते एका पॅकेटमध्ये असतो आणि रोहनचं त्याच्याकडे लक्ष जातं। रोहन म्हणतो हा फुगा फार वेगळा दिसतोय, आपण हाच माझ्या वाढदिवसाला घेऊन जाऊया। त्याचे बाबा म्हणतात ठीक आहे, आणि मग ते लोक जो फुगा आहे तो विकत घेतात आणि घरी घेऊन येतात। आणि मग थोडा सकाळचा वेळ निघून जातो, दुपार होते, संध्याकाळी आता वाढदिवस करायचा आहे। मग रोहन काय करतो, तो जादूचा फुगा बाहेर काढतो आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना बोलवलेलं असतं ऑलरेडी तयारी करण्यासाठी थोड्याफार जणांना। तर तो म्हणतो की चला आपण हा फुगा फुगवूया आणि डेकोरेशन करायला सुरुवात करूया। सगळेजण वेगवेगळा फुगा फुगवायला घेतात। रोहन आणि त्याचा एक जो मित्र असतो ते दोघ जण तो फुगा फुगवायला बसतात, पण त्याचा जो मित्र असतो ना तो असतो खूप वात्रट, खूप मस्ती करणारा, त्याला दंगा करायला फार आवडत असतो। रोहन तो फुगा बाहेर काढतो, तो जादूचा फुगा सुद्धा खूप आनंदी होतो की आज मी फुगणार आहे, छान माझं डेकोरेशन मध्ये रूपांतर होणार आहे आणि मी खूप छान छान दिसणार आहे। पण गंमत अशी होते त्या जादूच्या फुग्याला माहीतच नसतं की हा रोहन आणि त्याचा मित्र तसं करणार काय आहे ते। थोड्या वेळाने रोहन आणि त्याचा मित्र एका जागेवर बसतात, त्या फुग्याला घेतात आणि त्याच्यामध्ये तोंडाने हळूहळू हवा भरायला लागतात। पण त्याचा जो मित्र असतो तो जेव्हा जेव्हा रोहन हवा भरायला सुरुवात करतो तेव्हा त्या फुग्याला दाबून धरतो आणि त्या फुग्यामध्ये हवा भरूच देत नाही। अशामुळे तो फुगा जो आहे त्यामध्ये हवा भरणं मुश्किल व्हायला लागतो। रोहन त्याला खूप समजावून सांगत असतो की अरे मी तोंडाने आता हवा भरतोय तर तो जादूचा फुगा जो आहे तो आता हळूहळू मोठा होणार आहे। पण तो जो फुगा असतो त्याला रोहनच्या मित्राने गच्च धरून ठेवलेलं असतं आणि त्याला असं आवळून धरलेलं असतं आणि त्याच्यामुळे तो फुगा फुलतच नसतो। आणि एक वेळ अशी यायला लागते की रोहन त्याच्या प्रेशरने हवा भरायला सुरुवात करतो आणि त्याचा जो मित्र आहे तो त्याला असं गच्च धरून ठेवतो आणि कालांतराने तो फुगा फुटून जातो आणि त्याची सगळी जादुई शक्ती नष्ट होऊन जाते। हा फुगा दुसरा तिसरा कोणीही नसून आपलं शरीर आहे, आपण सुद्धा असंच करतो। हे जे फुग्याचं उदाहरण दिलं ते म्हणजे आपलं शरीर आहे। हे कसं काय हे बघा, आपण जेव्हा जेव्हा या फुग्यामध्ये हवा भरायला सुरुवात करतो, रोहन म्हणजे ती निसर्ग आहे, तर निसर्गामधले जे ऑक्सिजन आहे, ती प्राणशक्ती आहे, ती आपल्या शरीरामध्ये जेव्हा जेव्हा आतमध्ये यायला लागते तेव्हा तेव्हा काय व्हायला सांगा बरं, काय व्हायला पाहिजे सांगा बरं। आपण जेव्हा जेव्हा तो श्वास शरीराच्या आतमध्ये घेतो तेव्हा काय व्हायला पाहिजे, फुगा फुलायला पाहिजे, म्हणजे आपलं जे शरीर आहे ते आतमध्ये ते आतून बाहेरच्या बाजूला यायला पाहिजे। पण काय होतं, तुम्ही सुद्धा डोळे बंद आता करून बघा, खूप कमी जणांचं असं होतं की डोळे बंद केल्यानंतर किंवा नॉर्मल जरी तुम्ही ब्रीद इन ब्रीद आउट करत असाल तरी तुमचं पोट श्वास भरल्यानंतर आतमध्ये जातं। म्हणजे काय होतंय की तो फुगा आपण आवळून धरतोय, आपण जेव्हा जेव्हा ब्रीद इन करतोय तेव्हा आपलं पोट आत जातंय, पण असं नाही व्हायला पाहिजे। कसं व्हायला पाहिजे, जेव्हा आपण श्वास भरतो तेव्हा पोट बाहेर यायला पाहिजे, अशा प्रकारे। आणि हेच कसं चांगल्या प्रकारे करायचं आणि याच्यासाठी योगशास्त्रामध्ये कोणकोणत्या टेक्निक्स सांगितल्या आहेत हेच मी तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मंडळी, योगेश्वरी वीणाच्या मंगळवारच्या भागामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आपलं आजारी पडण्याचं किंवा आपलं आरोग्य बिघडण्याचं सगळ्यात मूळ कारण म्हणजे आपली चुकीची श्वसन पद्धती किंवा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, याचं मेन कारण म्हणजे आपण श्वास नीट घ्यायलाच आपल्याला आलेला नाहीये किंवा तो कोणी शिकवलाच नाहीये। हो, श्वास घेणं सुद्धा शिकवावं लागतं। तुम्ही कधी लहान बाळ बघितलंय का जे नुकतंच जन्मलंय किंवा त्याला अजून 10 दिवसही नाही झाले किंवा महिना सुद्धा नाही झालाय, त्याला आपल्याला बघायला छान का वाटतं, कारण त्याचं श्वसन खूप चांगलं होत असतं, स्ट्रेस लेवल खूप म्हणजे नसतोच। अगदी त्याला भूक लागली तरी त्याला माहिती असते की आपल्याला रडायचं म्हणजे आपल्याला आई दूध देणार आहे, आपल्याला शी झाली सू झाली तरी आपल्याला रडायचंय, आपल्याला आई ते स्वच्छ करणार आहे। म्हणजे खूप सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडे जे क्वेश्चन्स आहेत त्याचं आन्सर सुद्धा त्याच्याकडे असतं, म्हणजे त्याच्याकडे स्ट्रेस जो आहे हा नसतोच। असं का होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कशा प्रकारे मॅनेज करता येतात ते म्हणजे त्याचं श्वसन खूप चांगल्या प्रकारे चाललेलं असते। तुम्ही कधीतरी ऑब्झर्व करा, जेव्हा ते छोटं एक 2 महिन्याचं बाळ जेव्हा झोपलेलं असतं तेव्हा किंवा ते नॉर्मली जरी खेळत जरी असेल तरी त्याचं पोट श्वास भरल्यानंतर बाहेर येतं, श्वास सोडल्यानंतर आतमध्ये जातं। आणि हेच या व्हिडिओमधून आपल्याला शिकायचंय। आणि तुम्ही म्हणाल मग आता ह्याच्यात शिकायचं काय, आम्ही भरू की श्वास नाकाने भरू, पोट बाहेर काढू, श्वास बाहेर काढू, पोट आतमध्ये घेऊ, इतकं सोपं नाही। कारण आपण इतक्या वर्षानुवर्ष चुकीच्या पद्धतीने श्वास घेऊन आपल्या शरीराला जो त्रास दिलाय त्याच्यासाठी आपलं शरीर आता छान प्रिपेअर करायचंय। मग अशा कोणकोणत्या टेक्निक्स आहेत, त्यातली पहिली टेक्निक आहे ती म्हणजे
पूर्ण योगिक ब्रीदिंग आणि त्याच्यामध्ये 3 भाग असतात. त्यातलं आपल्याला पहिलं करायचंय उदरश्वसन. उदरश्वसन करण्यासाठी साधी मांडी घाला. अगेन नाही जमत आहे आम्हाला खाली मांडी घालून बसायला, बेडवरती बसा, सोफ्यावरती बसा, खुर्चीवरती बसा, शांतपणे बसायचं. दोन्ही हात आपले पोटावरती ठेवायचे. श्वास भरत भरत आपल्याला पोट बाहेर काढायचंय. श्वास सोडत सोडत पोट आतमध्ये. श्वास भरत भरत पोट बाहेर. लक्षात घ्या, मी जेव्हा श्वास सोडते तेव्हा माझं पोट आत जातं. श्वास सोडत सोडत पोट आतमध्ये. हे झालं आपण उदरश्वसन. आता पूर्ण योगिक श्वसन मध्ये दुसरं येतं वक्षश्वसन. वक्षश्वसन वक्षश्वसन करताना आपल्याला काय करायचंय, आपला जो अंगठा आहे तो आपल्याला इथे बगलेमध्ये ठेवायचा. त्याच्यानंतर आपली ही जी 4 बोटं आहेत ती आपल्याला अशी खाली बस्ट लाईनच्या खाली ठेवायची. पुरुषांची नॉर्मल म्हणजे असा अंगठा इथे ठेवला की छातीवरती दोन्ही हात येतात. स्त्रियांनी मात्र अशा प्रकारे खालच्या बाजूला हात ठेवायचे आणि छातीचा पूर्ण भाग आपल्याला ओपन करायचा आहे, पूर्ण उघडा करायचा आहे. आणि श्वास पूर्ण छातीमध्ये भरा. पूर्ण छातीमधून बाहेर काढा. आपल्याला दम लागल्यानंतर किंवा आपण धावत आल्यानंतर कशा प्रकारे श्वास प्रश्वास घेतो तशा प्रकारे करायचंय. लक्षात घ्या, श्वास जेव्हा मी घेते तेव्हा छातीचा भाग वर येतोय, श्वास सोडल्यावर छातीचा भाग माझा खाली येतोय. रिलॅक्स. हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायला चालू करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील. आता तिसरं आपल्याला करायचंय ते म्हणजे कंकालीय श्वसन, कॅव्हिक्युलर ब्रीदिंग. आपले दोन्ही हात आपलं जे कॉलर बोन आहे इथे तिथे ठेवायचंय. श्वास सोडा, पूरक श्वास भरा. छातीपर्यंत इथपर्यंत श्वास भरून वर घ्यायचंय. श्वास सोडून हा भाग खाली घ्यायचा. पूरक. अशा प्रकारे आपलं हे कॅव्हिक्युलर ब्रीदिंग पण होतं. आता आपल्याला पूर्ण योगिक श्वसन करायचं. ते पूर्ण योगिक श्वसन आपण कसं करणार आहोत, आपल्याला उदरश्वसन, वक्षश्वसन आणि कंकालीय श्वसन हे तिन्ही सुद्धा एकत्र करायचे. वज्रासनामध्ये बसून पण करू शकता. आता सध्या आपण साधी मांडी घालूनच करत आहोत. पूर्ण योगिक श्वसन मध्ये आपण नाकाने श्वास भरायचा आणि नाकाने श्वास भरत असताना हळूवार तो श्वास आपल्या पोटामध्ये भरून घ्यायचा आहे, छातीमध्ये भरून घ्यायचा आहे. आणि कॅव्हिक्युलर आपला जो हा कंकालीय जो भाग आहे आपल्या छातीचा वरचा म्हणजे कॉलर बोन पर्यंतचा जो भाग आहे तिथपर्यंत पूर्ण श्वास भरायचा आणि पूर्ण शरीराचा भाग आपल्याला फुलवून घ्यायचा आहे त्या फुग्याप्रमाणे आणि हळूवार त्यातली हवा हळूवार बाहेर काढायची. करूया सुरुवात. डोळे बंद करा. पूरक. पूरक. श्वास भरा. रिलॅक्स. श्वसन अतिशय सामान्य. आता तुम्ही हे पूर्ण योगिक श्वसनामध्ये जे मी पहिलं उदर श्वसन दाखवलं ना ते झोपून सुद्धा करू शकता. पाठीवरती झोपायचं, दोन्ही हात पोटावरती ठेवून पोट आत बाहेर करायचं. आणि ही सोपी पद्धत आहे. तसं केल्यामुळे तुम्हाला पूर्ण योगिक श्वसनची प्रॅक्टिस करायला खूप सोपं जातं. आता आपल्याला अजून एक प्राणायाम करायचा आहे.
त्याला प्राणायाम नाही म्हणता येणार, कारण प्राणायामामध्ये थोडी वेगळी क्रिया आहे आणि इथे मी डायरेक्ट तुम्हाला हा प्राणायाम करा असं नाही सांगू शकत, कारण ते प्राणायाम करण्याची एक वेगळी टेक्निक आहे. त्या संबंधीची माहिती कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. पण आपलं श्वसन चांगलं करण्यासाठी त्या प्राणायामाची क्रिया म्हणून आपण कसा उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला आपल्या दोन्ही जे हात आहेत ते अशा प्रकारे घडी घालून घ्यायचे. तुम्हाला जर इथे पकडता येत असेल तर उत्तम, जर नसेल तर इथे पकडायचंय. श्वास सोडा. आता पूर्ण श्वास भरत भरत आपल्याला हात वर घेऊन जायचे आणि त्यानंतर जेव्हा आपले हात वर जातात तेव्हा बघा तुमच्या फुफ्फुसांना पूर्ण जागा मिळते आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे श्वास भरू शकता. पूरक. श्वास सोडत सोडत खाली या, एकदम हळूवार. पूरक. रेचक. अशा प्रकारे तुम्ही जर ही श्वास भरण्याची आणि श्वास सोडण्याची क्रिया केली तर नक्कीच तुमचा श्वास चांगला होतो. याच्यानंतर आता हे आपले तर प्राणायाम, हे आपले जे श्वसनाच्या टेक्निक्स आहेत त्या तर झाल्या करून. पण मग आता श्वसन घ्यायला आपल्याला त्रास का होतो, तर आपले अतिविचार, आपण जे ओव्हर थिंकिंग करतो ते निगेटिव्ह विचार, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आनंद नसणं. आता आनंद असण्यासाठी असं काही वेगळं असावं, म्हणजे काहीतरी चंद्रावरच जावं, किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे खूप चांगल्या गाडी बंगला पैसा असेल तर आपण खूप आनंदी राहू शकतो. पण आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहणं, आपलं वाढलेलं वजन कमी करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज करायला शिकलात तर ह्या कारणांमुळे जे तुमचं श्वसनाचे प्रॉब्लेम्स होत आहेत ते नक्कीच दूर होतात. आणि आपल्याकडे आपल्या चॅनलवरती वजन कसं कमी करायचं, निगेटिव्ह विचार कसे दूर करायचे, आनंदी कसं राहायचं, छान छान आयुष्य कसं जगायचं या संबंधीचे व्हिडिओज मी पोस्ट करत असेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हो, आजची फुग्याची गोष्ट तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा.